बातमी आहे चंद्रपूरमधून. हो, त्याच चंद्रपूरमधून जिथे सत्ता कोण स्थापन करणार, कोणाचा महापौर होणार या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आज मिळालंय. चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना सत्ता स्थापन करणार याची सगळीकडे चर्चा सुरू असताना शेवटच्या 2 तासात सगळं चित्र फिरलं. काँग्रेसला बाजूला सारून ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपचा हात पकडला आणि सत्ता स्थापन केली. अखेरच्या क्षणी महापौरपद, उपमहापौरपद आणि स्थायी समितीच्या वाटपाचं सूत्रही ठरलं आणि दोन्ही पक्षांनी विजयाचा गुलाल उधळला. हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास हिरावला गेल्यामुळे काँग्रेसमधली अस्वस्थता मात्र चांगलीच वाढली आहे. चंद्रपूरच्या सत्ता समीकरणाचा आढावा घेणारा राजकीय शोलेचा हा विशेष रिपोर्ट पाहूया. विरोधी पक्षात आपल्याला बसावं लागलं तरी चालेल, पण भारतीय जनता पक्षाला मदत होईल किंवा भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन होईल अशा प्रकारची कोणतीही पावलं किंवा भूमिका आपल्याला घेता येणार नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी ही भूमिका स्पष्ट करून 24 तास उलटायच्या आत चंद्रपूरमध्ये याच्या बरोबर उलटी समीकरणं जुळून आली. ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला पाठिंबा देत सत्ता स्थापन केली. सत्तेच्या 5 वर्षांपैकी महापौरपदाची बोलणी केवळ पहिल्या 2.5 वर्षांसाठी झाली. त्यापैकी पहिली 1.25 वर्ष भाजपचा आणि पुढची 1.25 वर्ष ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर असणार हे ठरलं. मला भारतीय जनता पार्टीने महापौर म्हणून आदरणीय सुधीर पाटील संधी दिली आहे, तर मी प्रत्यक्ष नगर महापौर म्हणून या शहराचा विकास करी सगळ्यांना सोबत घेऊन मला विकास काम करायचं एक संधी आहे दिली आहे, त्यामुळे मी पूर्ण संधीचं सोने करेन. मुंबईतले नेते भाजपसोबत न जाण्याची भाषा करत असताना प्रत्यक्षात मात्र पाठिंबा कसा दिला असा सवाल साहजिकच राजकीय वर्तुळात उपस्थित झाला. त्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचं उत्तर तयार होतं. पक्षाची काही ही भूमिका भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याची मुळीच नाही, परंतु तरी स्थानिक शाखेनं कशा पद्धतीने निर्णय घेतला याची पूर्णपणे सखोल माहिती घेतली जाईल आणि त्याच्यानंतर पक्ष योग्य ते जे काही पावलं संघटनात्मक स्तरावर उचलायची ते निश्चित उचलेल. भाजपसोबत जाणं ही पक्षाची भूमिका नाही असं ठाकरेंचे नेते सांगत असताना स्थानिक नेत्यांनी केलेला दावा भुवया उंचावणारा होता. आम्ही उद्धव साहेबांना पूर्णपणे माहिती दिलेली होती आणि उद्धव साहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होता. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा उपमार्गपद मिळाला याबद्दल पक्षाच्या सर्व नेत्यांचा अभिमान आहे. सर्वांचं त्यांनी अभिनंदन सुद्धा केलेलं आहे. चंद्रपूरच्या सत्ता स्थापनेसाठी अखेरच्या 1.5 तासात वेगवान घडामोडी घडल्या. काँग्रेससोबत निवडणूकपूर्व आघाडी असलेल्या जनविकास सेनेनं काँग्रेस विरोधात मतदान करण्याचा इशारा दिला. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे वडेट्टीवारांच्या निवासस्थानी दाखल झाले. मात्र काँग्रेसनं महापौर करून दाखवावा असा इशारा देत तिथून बाहेर पडले. त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि भाजपात सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरला. त्यानुसार महापौरपद पहिली 1.25 वर्ष भाजपला आणि पुढची 1.25 वर्ष ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार हे ठरलं. उपमहापौरपद ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार, तर स्थायी समिती अध्यक्षपद पहिल्या आणि 4थ्या वर्षी शिवसेनेला, तर दुसऱ्या, तिसऱ्या आणि 5व्या वर्षी भाजपला मिळणार असं ठरलं. स्थायी समिती आणि उपमहापौरपद यांची 5 वर्षांची बोलणी झाली असली तरी महापौरपदाची बोलणी मात्र 2.5 वर्षांचीच झाल्याचं समजतंय. मात्र भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी एबीपी माझाशी बोलताना भाजपला 4.25 वर्ष आणि शिवसेनेला 1.25 वर्ष असं वाटप झाल्याची माहिती दिली आहे. 4.25 आणि 1.25 वर्ष म्हणजे 5 वर्षापैकी 1.25 वर्ष पुढचे आपण त्यांना देणार आहोत आणि 4.25 वर्ष भारतीय जनता पार्टीचा महापौर असेल आणि आम्ही एकत्र येऊन चंद्रपूर महानगराचा विकास करणार आहोत. आणि पहिली गोष्ट मी त्यांना सांगितली की मी ज्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, आमच्याकडून सन्मानामध्ये कुठेही कमतरता होणार नाही आणि कधीही धोका दिला जाणार. चंद्रपूर महानगरपालिकेत सर्वात मोठा पक्ष ठरूनही हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास गमवावा लागल्याचा संताप काँग्रेसला लपवता येत नव्हता. ठाकरेंच्या या निर्णयाचे राज्यभर पडसाद उमटतील असं म्हणत काँग्रेसनं गर्भित इशारा दिला. घोडेबाजार निश्चित झालाय. 1000 कोटीचा सुधीर मुनगंटीवारांचा बंगला हा चंद्रपूरमध्ये एक चर्चेचा विषय आहे. आता तेवढ्याच महाग महापौर बसवण्याकरता तेवढंच पद ते महागात त्यांनी विकत घेतलंय. आमच्या पक्षात कुठल्याही पद्धतीने ही फाटाफूट झालेली नाही. वास्तविक पाहता उबाटा हा मविचा आणि इंडिया अलायन्सचा भाग असल्यामुळे त्यांनी काँग्रेसला पाठिंबा देणं हे अभिप्रेत होतं. मात्र दुर्दैवाने तसं होऊ शकलं नाही आणि याचे परिणाम हे निश्चित स्वरूपामध्ये महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही अशी आजची परिस्थिती आहे.
मुळात विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील वादामुळे चंद्रपूरमधील सत्ता समीकरण जुळवणं हे काँग्रेस पुढे मोठं आव्हान होतं. सत्ता हातातून गेल्यानंतर आता हे नेते आत्मपरीक्षणाची भाषा करू लागले. आमच्या हातातोंडाचा घास मात्र हिरावला गेला. पूर्णत्व जबाबदारी जर कदाचित एकट्या कोणाकडे तरी एकाकडे दिली असती तर त्याचे चित्रही आम्हाला त्या पद्धतीनं वेगळेपणा दाखवता आलं असतं. नगर परिषदामध्ये प्रचंड आम्हाला यश मिळालं. कदाचित इथेही तिकीट वाटपामध्ये थोडासा चुका आमच्याकडून झाल्या तर आम्ही 35-40 स्वतःच्या भरोश्यावरच काँग्रेस इकडे निवडून आली असती. हे कुठे आता लपून राहिलेलं नाही. आम्हाला ज्यांच्याकडून अपेक्षा होती, जे घटक पक्ष आमच्या सोबत राहील असं वाटलं, त्यांनी भाजपाचा पाठिंबा म्हणजे भाजपाला पाठिंबा या ठिकाणी दिला. आणि जे सेक्युलर पक्ष म्हणून वंचित असतील किंवा MIM असतील, हे देखील या ठिकाणी कुठंतरी त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला पाठिंबा दिला. ते तटस्थ राहिले. त्याच्यामुळे या ठिकाणी आम्हाला सत्ता ही गमवावी लागली. पण जो पक्षाचा आदेश होता की कुठल्याही परिस्थितीत महापौर हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा हा झाला पाहिजे, तडजोडीची वेळ आली तर आपण तटस्थ राहण्याची भूमिका या ठिकाणी घ्यावी. आमचे 30 होते, एक परत वाढला आणि प्लस करून आम्ही 31 मेंबर आमचे या ठिकाणी झाले. चंद्रपुरात वडेट्टीवार धानोरकर या वादाप्रमाणे मुनगंटीवार जोरगेवार यांच्यातही शीतयुद्ध रंगलं होतं. मात्र या सत्ता नाट्याचा शेवट भाजपच्या बाजूने झाल्यामुळे आता दोघांनीही मुख्यमंत्र्यांना श्रेय देत आनंद व्यक्त केलाय. या संपूर्ण विजयाचं श्रेय, या सर्व रणनीतीचं श्रेय माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आहे. त्यांच्याच नेतृत्वामध्ये, त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये, त्यांच्याच सहकार्याने आम्ही या ठिकाणी हे गठबंधन निर्माण केलेलं आहे. चंद्रपूर पॅटर्न अस्तित्वामध्ये आलेला आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि उभाटा या सर्वांना एकत्रित घेत विकासाच्यासाठी म्हणून पुढे जायचं ही भूमिका आमची आहे. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूरची जुळवाजुळव झाल्याचं जोरगेवारांनी म्हटलंय. स्वतः मुख्यमंत्र्यांनी मात्र आपल्याला सत्तेची जुळवाजुळव कशी झाली हे माहीत नसल्याचं म्हणत सध्या तरी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत झालेल्या सत्ता स्थापनेबाबत बोलणं टाळलंय. चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे महापौर झालेले आहेत. महापौरांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. आता त्या ठिकाणी काय अलायन्सेस आहेत, ते कुठल्या पद्धतीने केलेले आहेत याची माहिती मी आपल्याला यानंतर घेईन, त्यावेळेस देईन. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मनसेच्या नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला होता. त्यावेळी आपली हतबलता राज ठाकरेंनी बोलून दाखवली होती. आता चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नेतेही या युतीचं खापर स्थानिक नेत्यांवर फोडताना दिसत आहे. त्यामुळे हा पक्षातला सावळा गोंधळ म्हणायचा की ठरवून दाखवलेली लवचिकता म्हणायची याची चर्चा सुरू झाली आहे. चंद्रपूरहून सारंग पांडे आणि तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.